हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मस्त. आज एक सुनेचं पत्र आपण वाचणार आहोत. ती सून काय म्हणतीये? हे पत्र खूप मोठं आहे, त्यामुळे मी थोडक्यात सांगते. तिचे लग्नाला 5 वर्ष झालीत. तिला एक 4 वर्षाचा मुलगा आहे. घरात ती, तिचा नवरा, मुलगा आणि सासू सासरे, एकूण मुलासकट 5 जण राहतात. आणि तिचा नवरा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे त्याला कोणी भाऊ बहीण नाहीये, एकुलता एक आहे तो. आणि तिचे सासरे कॉलेजमधनं प्राचार्य म्हणून रिटायर झालेले आहेत. तिचं म्हणणं आहे ते अत्यंत शिस्तीचे आहेत, अतिशय शिस्तप्रिय. स्वतः ते तसंच वागतात आणि त्यांना घरात प्रत्येकानं तसं वागायला पाहिजे, ही त्यांची अपेक्षा आहे. आणि ती म्हणते, माझे नवऱ्याला आणि सासूबाईंना काही त्रास होत नाहीये का, म्हणजे त्यांना ह्याची सवय झाली आहे, त्यामुळे त्यांची काही तक्रार नाहीये. पण मला ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो. मी नवऱ्याला म्हणते, आपण वेगळं राहूया, वेगळं घर करूया. म्हटलं की मला नवरा म्हणतो, एजेस्ट हो की काही तुला त्रास होतो. आणि नवरा माझा सकाळी 6-6:30ला घर सोडलं की रात्री 8ला तो कामावरनं घरी येतो. त्यामुळे मला मग जास्त काही असं बोलता येत नाही. मी काही बोललं तरी तुला काय कमी आहे, जरा ॲडजस्ट कर की, ही काही तक्रार आहे का, ते काय करतात ते काही वाईट करतात का, जे काही करतात ते चांगलं करतात का नाहीये, असा नवरा बोलतो. ही तिची समस्या आहे. अहो ताई, तुमचे समस्येचं उत्तर दडलेलं आहे. तुम्हाला कळलं का नाही मला माहीत नाहीये. इथे काय आहे, फक्त बदल पाहिजे, तो दृष्टिकोनात बदल करायला पाहिजे. आता मला सांगा, तुम्ही आयुष्यात शिस्त, डिसिप्लिन ही चांगली आहे का वाईट आहे? सांगा बघू, काय आहे? डिसिप्लिन, शिस्त आयुष्यात प्रत्येकाला असणं चांगली गोष्ट आहे का वाईट आहे? चांगलीच गोष्ट आहे ना. मग सासरे काही वाईट सांगतात का, काही किंवा काही वाईट अपेक्षा करतात का ते? आणि तुम्हीच सांगतात ते स्वतः तसं वागतात. आणि वर म्हणता सासूबाई आणि नवऱ्याला काही त्याचा प्रॉब्लेम होत नाही का, म्हणजे त्यांना सवय झालेली आहे. म्हणजे त्यांना पण शिस्त आहे, शिस्तीची सवय झाली आहे. म्हणजे इथे प्रॉब्लेम कोणाचेत आहे? प्रॉब्लेम तुमचेत आहे. तुम्हाला शिस्त नको आहे, किंवा तुम्हाला शिस्त म्हणजे काहीतरी बंधन आहे, मला स्वातंत्र्य नाहीये इथे, असं वाटते. असं आहे का? नाही. त्यामुळे शिस्त आहे. आमच्या घरात प्रत्येक गोष्ट शिस्तीनं चालू आहे म्हणायला तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे. किंवा आधी मी एवढी शिस्तीची नव्हते, पण आमचे सासरी खूप शिस्त आहे, त्याच्यामुळे मी पण ही शिस्त शिकले, हे तुम्ही अगदी अभिमानानं म्हणायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणतात तुमचा मुलगा 4 वर्षाचा आहे. आणि मुलं लहानपणीपासून कुठून सगळं शिकतात? आपले घरातनंच पहिलं शिकतात. घरात त्यांची पहिली शाळा असते. मग तुमचा मुलगा पण शिस्तप्रिय झाला, आई वडिलांना रेस्पेक्ट देणारा झाला की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे?
मग विचार करा, तुम्ही तक्रार करता, ही तक्रार योग्य आहे का अयोग्य आहे. नो डाऊट तुम्हाला जरा एडजस्ट व्हायला वेळ लागेल का, म्हणजे तुम्ही त्या शिस्तीत मोठे झालेला नाहीयेत. तुम्ही कुठली गोष्ट हातात घेतली की तिथला तिथे ठेवून टाकता. ती बरोबर त्या गोष्टीचे जागेवर नेऊन तुम्ही ठेवलात की मध्यरात्री जाऊन तुम्ही हात घातलात तरी ती वस्तू तुम्हाला मिळते. त्यामुळे आपण जरा शिस्त अंगीकारायला पाहिजे. पहिल्यांदा तुम्हाला त्रास होईल, नाही म्हणत नाही मी, त्रास होईल का, म्हणजे कोणालाही का नाही चांगलं लगेच शिकायला नको असते. एव्हिल इज अट्रॅक्टिव्ह म्हणतात तसं. कधी मनात आला, उठला, हॉटेलमध्ये गेलं, खाल्लं, हे बरं वाटते. पण हे योग्य आहे का. घरात स्वयंपाक सगळा झालेला आहे, तुमच्या मनात आला म्हणून तुम्ही उठून गेलात, घरातला स्वयंपाक तसा सोडून. जायचं असलं की आधीपासून ठरवा, तेव्हा त्या दिवशी करू नका घरात काही. त्यामुळे मला तर वाटते इथे तुम्हाला स्वतःला बदलायची गरज आहे. तुमचं दृष्टिकोन तुम्ही बदलायला पाहिजे. तुम्हाला वाटते तुम्हाला शिस्त नाही म्हणून ते शिस्तप्रिय लोकांनी आपली शिस्त सोडावी आणि तुमचे बेशिस्तीला फॉलो करावं म्हणून. हे योग्य आहे का, विचार करा ना तुम्ही. नाहीये. त्यामुळे तुम्ही स्वतःला जरा बदला हळूहळू, आणि काही अवघड जात नाहीये. प्रत्येक गोष्ट का नाही आपण अनुभवानं अनुकरणानं करत असतो. एवढं जड जाते. कुठली चांगली गोष्ट शिकायला अवघड जाते. वाईट गोष्ट अगदी इझिली तर काही प्रयत्न करावे लागत नाहीये. हे जगाचा नियम आहे. कोणी शिकवावं लागत नाही वाईट गोष्ट. चांगली गोष्ट मात्र शिकवली तरी शिकून घ्यायला वेळ लागतो. त्यामुळे शिस्तप्रिय असणं. तुमचे सासरे स्ट्रिक्ट आहात म्हणता तुम्ही, म्हणजे स्ट्रिक्ट म्हणजे काय तुमचं म्हणणं आहे, ते खूप शिस्तप्रिय आहेत. चांगली गोष्ट आहे. उलट तुम्ही पण फॉलो करा. 4 लोकांना तुम्ही सांगा, हो आमचे सासरी येऊन हे मी शिकले, किती चांगली गोष्ट आहे, अभिमानानं सांगा. उद्या तुमचा मुलगा सुद्धा ते वातावरणात अगदी चांगला होईल, कुठेही तो बिघडणार नाही, ह्याची तुम्ही काळजी घ्या. आता हे बघा, आयुष्यात डिसिप्लिन हे महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. नो डाऊट आपल्याला शिस्त ही लगेच लागत नाही. जरा आपण प्रयत्नपूर्वक लावून घ्यावं लागते. एस्पेशली आई वडील मुलांना कशासाठी शिस्त लावायचा प्रयत्न करतात, त्यांचं आयुष्य चांगलं व्हायला पाहिजे म्हणून. मग सगळं व्यवस्थित असताना मला वाटते कोणी कुरकुरू नये. आणि आपलं काही चुकत असलं की आपण तर सुधारून चांगलं फॉलो करायला पाहिजे. हे तुमच्या बाबतीत म्हणत नाही. आता तुमच्या बाबतीत हे आहे, तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून. आमच्यासारखाले सिनियर सिटीजन सुद्धा हल्लीच्या मुलांच्या खूप चांगल्या गोष्टी आहेत. हल्लीचं सगळं सायन्स टेक्नॉलॉजी खूप चांगलं आहे. हे आम्ही अंगीकारायला पाहिजे. ह्याच्यावर आपण कुरकुर करून नाही चालणार. कुठली चांगली गोष्ट शिकून घ्यायला वेळ लागते, हरकत नाही, पण ती चांगली गोष्ट आपण शिकून घ्यायला पाहिजे. त्यामुळे शिस्त ही चांगली आहे. शिस्तीनं माणूस बिघडत नाही. स्ट्रिक्ट असलं तरी हरकत नाही. आणि ते नुसतं बाकीच्यांना स्ट्रिक्ट आहेत का, नाही, तुम्हीच सांगता. ते स्वतः पण अतिशय शिस्तप्रिय आहेत. त्यामुळे
मला वाटते तुम्हीच काय सगळे त्यांचे शिस्तीला सलाम करावं आणि आपण तो फॉलो करावं म्हणून. अच्छा, हॅव ए गुड डे.